श्रोतेहो, आज स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो, संवाद साधता साधता एकमेकांशी जवळीक होते. थकवा सारा बोलण्यात निघून जातो. नसते वेळेला थारा कुठेही होता संवाद सुरू. सारे जगच जणू निराळे होते. सगळे सोयरे सारे दूर राहतात. फक्त आपले सुंदर जग उरते. संवादातूनच तर उमलतात नवनवीन पैलू रोज. असते त्या अनुभवाची एक वेगळीच मौज. एकमेकांना समजून घेण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे संवाद. संवादातूनच असाध्यही साध्य होते. यात नाहीच कोणताही वाद आणि याच संवादातूनच वाढत जाओ आपल्या नात्यातला आपलेपणा. हीच राहील परमेश्वराकडे एकमेव प्रार्थना. आणि आजच्या या स्वरसंवाद कार्यक्रमात घेऊया हा आजचा पहिला कॉल. हॅलो हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय सर आपण? मी प्रमोद विठ्ठलराव कांबळे बोलतो, आमल्यावरून. काय करता सर आपण? मी पॅरलेस वाला आहे. मी हात पाय मला लंगला आहे. मला काही मी घरी राहतो, काही जमत नाही. पॅरलेसच्या बिमार झाला मी. अच्छा, आधी काय करायचे आपण? मी हॉटेलमध्ये मॅनेजर होतो. म्हणजे मग खाण्याचे पदार्थ तुम्हाला माहिती असतील कोणकोणते चांगले असतात? हो, खाण्याचे पदार्थ खाल्ले ना, पनीर बटर मसाला, मलाई कोफ्ता. तुम्ही हॉटेलचे मॅनेजर होते तर कुठले पदार्थ सगळ्यांना जास्तीत जास्त आवडायचे? तिथे आवडायचे पनीरची भाजी. पण आमचं बेळ बार होतं मॅडम. म्हणजे 2 in 1 होतं तुमचं हॉटेल? हो, पण एक सांगतो मी लोकांना की दारू पिऊ नका. कारण व्यसनामुळे आपलं आरोग्यही खराब होतं आणि आरोग्यासोबतच आपला संसारही खराब होतो. माणूस हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तोच दारू पित राहिला तर मग काय कुटुंबाच्या इकडे जवळ कुठे मग. म्हणून दारू प्यायलाच नाही पाहिजे आणि तंबाखू नाही खायला पाहिजे. अच्छा, मी हॉटेलमध्ये कोणतेही शौक करत नव्हतो. बिडी नाही, सिगारेट नाही, तंबाखू नाही, गुटखा नाही. आता सरकारनं बंदी केली आहे बा गुटख्यावर, पण गुटखा चालूच आहे. हो. आणि खरं म्हणजे गुटख्याच्या किंवा तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं देखील असतं की गुटखा खाऊ नका, ते खाल्ल्यामुळे काय काय परिणाम होतात. पण तरी देखील सगळेच लोक खाण्याचा प्रयत्न करतात आणि ते खातातही. तेच ना, लोकांना म्हणजे दिसते तोंड समोर दिसून आलेलं मोत आहे लिहिली. त्याच्यावर तोंड कसं होते, तोंडाचं चित्र दिलं काढलेलं का तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, कसा होतो ते चित्र काढलेलं आहे. तरी खातात लोक. ते खाल्ले नाही पाहिजे. खूप त्याचं नुकसान आहे ना. ते म्हणतात ना, दारू, बिडी, सिगार, अफू, गांजा त्यांचा राजा गर्द. लत लागता कित्येक संसार त्यांनी केले सारे बर्बाद. एकदम बरोबर. म्हणूनच म्हणता येईल की धूम्रपान, मद्यपान ही आयुष्याची धूळधाण असते. धूळधाण. हा, आपल्याला आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? टर्की पिक्चर मधलं एक गाणं आहे. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे? मुलगी आहे साक्षी कांबळे, शेजारचे आहेत आनंद रामेश्राम. जीवन खूप सुंदर आहे, परंतु हे मादक द्रव्याची नशा अनमोल जीवनाची दुर्दशा करून टाकते. हा, धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केलात त्याबद्दल. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हॅलो मॅडम, मी आमल्याहून बोलतो, प्रशांत शालिग्राम वाकोड. आपल्या घरी कोण कोण आहे सर? माझी मिसेस आहे आणि मी आहे. अच्छा, 2 जण आहात. हा काय करता आपण? मॅडम, मी ब्लाइंड आहे आणि चक्की चालवतो. मग दिवसभरामधून किती काम करता तुम्ही? एक पोतं निघते. मग तुम्ही चक्की चालवता कसं करता तुम्ही? त्याची सवय कशी झाली तुम्हाला? सवय आहे. आता पहिले जुनी होती गोट्याची, आता चायनीची आणली. अच्छा, हे काम किती वर्षापासून करताय आपण? हे 10-15 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे तुमच्या या कामावरून असं म्हणता येईल की शरीर प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यकच आहे असं नाही. ब्लाइंड असूनही कुठलंही काम आपल्याला कधीही करता येऊ शकतं, है ना? म्हणजे जीवन जर जगायचं असेल तर ते आपल्या हातात आहे. ते जीवन कसं जगायचं आणि कशा पद्धतीने जगायचं ते काम तर करावंच लागते. बरोबर आहे. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे की जीवनाचा आनंद तिथेच न संपवता आयुष्यात काहीतरी करत राहिलं पाहिजे. आपल्याला काही डोळे नाहीत, हात नाही, पाय नाही याचा विचार करण्यापेक्षा काहीतरी आपण करू शकतो हा विचार करून आपलं आयुष्य पुढे चालवत आहात. खूप छान आहे सर तुमचं काम. सर, या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? तेरा मेरा साथ रहे. हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे? माझी पत्नी आहे कल्पना वाकोळे आणि मी. आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत. तेरा मेरा साथ रहे.
स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? संवाद कार्यक्रम आहे. हो, स्वरसंवाद हा कार्यक्रम. नमस्कार ताई, मी चांदोर्ले महादेव घाट विष्णू लिखार बोलत आहे. माझं स्टेशनरी नेहरू शाळेला लागूनच दुकान आहे माझं. मग तुमच्या दुकानामध्ये लहान मुलं देखील येत असतील? हा, पुरं मनोरंजनच होते. आता माझा रेडिओ चालूच राहते सकाळपासून. कमी आवाजात, शाळा सुटल्यावर वाटलं आवाज मोठा होते. अच्छा, कारण म्हणजे- शाळेला डिस्टर्ब नाही झाल्या पाहिजे ना. हो, अगदी बरोबर. कारण शिक्षण हे जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. हो, बरोबर आहे ना. आणि आपलं आकाशवाणी केंद्र बी मनोरंजन करते दिवसभर, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आकाशवाणीचं कामच ते आहे की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन करत आहे. आकाशवाणी जेवढा नाद आहे का टीव्ही सुद्धा पाहत नाही. अरे वा. लहानपणापासून मी शाळेत होतो तेव्हापासून तेच आहे. आता बिना गीत माला होता तेव्हापासून मी रेडिओ ऐकत आहे. रेडिओचा फारच शौक आहे मला. त्या आपल्या केंद्रावर कोणतं पत्र पाठवावं लागते? आपकी फरमाईश, केंद्र निर्देशक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प रोड, आकाशवाणी अमरावती या पत्त्यावरती आपल्याला पत्र पाठवायचे आहेत. ते साध्या पत्र आम- कार्डवर चालेल का? हो सर, साध्या कार्डवर चालतं, लिफाफ्यामध्ये पाठवलं तरी चालतं. धन्यवाद. मला काही लैला मजनूचं गाणं द्या. कोई पत्थर से ना मारो मेरे दीवाने को. मित्र आहे, विक्की पाचघरे आहे, प्रकाश पवार आहे, विष्णू लिखार, मंगला लिखार, भूषण लिखार, प्रियंका लिखार. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार मॅडम, आम्ही अमरावतीवरून बोलतो. संतोष शिंदे नाव आहे माझं. काय करता सर आपण? रूम मध्ये धंदा करतो, गोळ्या बिस्किट वगैरे विकतो. हा. सर, आज आपल्या सचिन तेंडुलकर जे आहेत खेळाडू, हा, त्यांचा जन्मदिवस आहे. ओके. हा. सन 1973 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि सचिन तेंडुलकर हा मोठा खेळाडू आहे भारतीय क्रिकेटचा. तर त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? त्यांच्याविषयी काय सांगायचं? त्यांच्या रोगात 15-16 वर्षापासून खेळत आहात. आयुष्यामध्ये खेळ महत्वाचा आहे का? मॅडम, आयुष्यामध्ये खेळ खूप महत्व आहे. कारण खेळाने कसा होतो, शरीराची तंदुरुस्ती वगैरे राहते. आणि ते म्हणतात ना, खेळ खेळल्यामुळे आपलं डोकंही छान राहतं, मानसिक आरोग्य सुधारतं आणि आपलं व्यक्तिमत्व विकासही त्याच्यामुळे वाढत जातं. वाढत जाते. आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत देखील खेळ खेळायला सगळ्यांनाच आवडत असतात. हो हो हो. बरं, तुमचा कोणता आवडीचा खेळ आहे सर? तर मॅडम, मी बुद्धिबळ खेळतो. अच्छा, मग त्याचे तुम्ही मला काही नियम सांगू शकता? मॅडम, त्याच्यामध्ये कसं एकूण तरी 32 गोट्या राहतात. हा. 2 माणसं खेळू शकतो त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये राजा राहतो, सैनिक राहतो, राणी राहते आणि घोडा, हत्ती वगैरे. तर मॅडम, मी एक तुम्हाला सांगतो, मी दोन्ही डोळ्याला ब्लाइंड आहे. अच्छा, तरी देखील तुम्ही बुद्धिबळ हा खेळ खेळता? हो मॅडम. अरे वा, खूप छान वाटलं सर की जरी तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलात तरी देखील तुम्ही खेळ हे जीवनात किती महत्वाचं आहे आणि ते तुम्ही खेळता देखील. तर हे खूप छान गोष्ट मला सर आपल्यामध्ये वाटली. हो मॅडम. आणि असेच जे इतरही व्यक्ती असतील त्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये खेळ खेळायला हवेत आणि ते खेळ खेळल्यामुळे आपलं जीवन कसं आनंदमय होतं हे नक्कीच आपल्या या बोलण्यातून आम्हाला जाणवलं. हो हो मॅडम. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? चित्रपट नाही भारी, त्याच्या सांगतला. माझ्यासोबत काही लोक आहेत ऐकणारे. हा. माझी मिसेस आहे रुक्मा शिंदे आणि माझा मुलगा आहे हितेश शिंदे. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? अमरावतीहून बोलते मॅडम, संध्या भगत. बोला संध्या मॅडम, काय करता आपण? मी गृहिणी आहे मॅडम आणि मी ॲक्युप्रेशरचं पण काम करते. अरे वा, ते कशासाठी महत्वाचं असतं, काय सांगाल त्याविषयी? ते सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराचं सर्क्युलेशन होण्यासाठी ते आवश्यक आहे. मग याचा उपयोग कशासाठी होतो? म्हणजे कुठल्या लोकांनी ॲक्युप्रेशरचं ट्रीटमेंट घ्यायला हवं असं आपल्याला वाटतं? ज्यांच्यामध्ये म्हणजे जाम झालेलं असते, सर्क्युलेशन होत नाही बरोबर, त्याच्यासाठी हे वात वगैरे काही असतं किंवा एखाद्याचं पॅरालिस वगैरे असतं, त्यांच्यासाठी हे जास्त वापरले जाते. अच्छा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपले हातपाय दुखत असतील, डोकं दुखत असेल किंवा मग कोणाला पॅरालिसिसचा अटॅक आला असेल, ज्यांना व्यायाम सांगितला आहे, अशा व्यक्तींना ॲक्युप्रेशरचं ट्रीटमेंट आपल्याला देता येतं. हो हो. मग ही जी ॲक्युप्रेशरचं ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये कुठले साधन वापरले जातात?
याच्यामध्ये मशनरी असतात, डायथेरपी असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळी यंत्र असतात. आजार बघून ते यंत्र वापरले जाते. मग याच्यामध्ये औषधांचा काय उपयोग होतो? म्हणजे तेल वापरलं जातं की आयुर्वेदिक पद्धतीने केलं जातं की कुठल्या पद्धतींचा वापर केला जातो? तेल वापरला जातो. याच्यामध्ये जास्त करून साधारण मसाजसाठी तिळाचं किंवा सरसूचं तेल आवश्यक असतं. तिळाचं आणि सरसूचं तेल का बरं आवश्यक असतं? हिवाळ्यामध्ये आपले शरीर वातावरणामुळे गोठल्यासारखं होतं. आतून थंडी आणि आतून गरमी याचं अपोजिट चालतं ना. बरोबर. त्याच्यामुळे ते तिळाचं तेल गरम असल्यामुळे त्याला पातळ करतो आणि गरमी निर्माण करते शरीरामध्ये. म्हणून तिळाचं किंवा सरसूचं तेल जास्त प्रमाणात वापर केला जातो. हे जी अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट आहे हे कुठल्या वयातील गटातील लोकांसाठी उपयोगी ठरू शकते? जो आजार बघूनच असते मॅडम, असं काही नाही वयाचं. पॅरेलिसिस मध्ये वगैरे केव्हाही करू शकता, असं काही नाही. त्याला वयाचं जास्त बंधन नाही आहे. अच्छा, म्हणजे लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ही ट्रीटमेंट घेता येऊ शकते. घेत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे आणि ते गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे? माझ्याकडे अरविंद शिरस्कार, सुमनताई शिरस्कार, चैतन्य शहाकर, रंजना शहाकर, अवधूतराव शहाकर आणि मग गाणं ऐकायचं आहे अखियों के झरोखे. खूप सुंदर गाणं निवडलं आपण. चला आपण ऐकूयात हे छानसं आपल्या आवडीचं गीत. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हॅलो मॅडम, मी लहान आर्वी तालुका आष्टी जिल्हा वर्धा इथनं रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय मॅडम. हा बोला सर. मी डोळ्याने अंध आहे. माझं शिक्षण डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती इथे झालं आहे मॅडम. अच्छा, आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असता नेहमी, तर त्याच्यामध्ये संगीत हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत असतं, लोकसंगीत असतं, सुगम संगीत असतं, फिल्म संगीत असतं. तर आपल्याला कुठलं संगीत ऐकायला आवडतं? लाडक्या ज्या आपल्या आशाताई भोसले आहेत, नुकतंच त्यांचं 12 एप्रिल 2026 रविवारला वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. आणि विशेष म्हणजे 26 एप्रिल 2025 ला मागील वर्षी पहलगाम इथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निर्दोष लोकांचे प्राण सुद्धा घेतले होते आणि त्यांना भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांना हकलून लावलं आणि भारताने आपल्याकडे आपला विजयश्री खेचून आणला. म्हणून त्यांच्या आठवणी स्मृतीप्रित्यर्थ त्यांना सर्वप्रथम मी नमन करतो, ज्यांचे निर्दोष प्राण गेले त्या लोकांना. आणि तसंच आपल्या लाडक्या पार्श्व गायिका आशाताई भोसले यांना सुद्धा मी माझ्या वतीने आणि परिवाराच्या वतीने माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली देतो. नक्की सर, कारण मराठी मातीतील लाडक्या स्वरांना सुरेल आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली देणं हे खूप महत्वाचं ठरेल. आणि 26 एप्रिलला ज्या लोकांनी प्राण गमावले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि लाडक्या आशाताईच्या स्मृतीप्रित्यर्थ मला आशाताई भोसले यांच्या आवाजातील सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत त्यांना आणि निर्दोष लोकांना समर्पित करायचं होतं मॅडम. खूप छान गाणं आपण निवडलं. माझ्या विनंतीला मान देऊन आकाशवाणी अमरावतीने भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्ती गीत सुरू केलेले आहेत. त्याकरिता मी आपल्या सर्वांचे आकाशवाणी टीमचे आभार मानतो. आणि एक विशेष आहे मॅडम की आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ज्या संध्याकाळी 6 ला प्रादेशिक बातम्या देतात त्या खरोखर म्हणजे सुरुवात केली की पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संपूर्ण माहिती आम्हाला मिळते. याबद्दल आकाशवाणी अमरावतीचे धन्यवाद मानतो. माझ्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी आणि त्या सगळ्यांना श्रद्धांजली देण्याकरिता आहेत माझी मुलगी कुमारी धनश्री रवींद्र अकोलकर, नैतिक अकोलकर, नांदगाव पेठवरून प्रिया ठोंबरे, सावी ठोंबरे, प्रमिला अकोलकर माझे मिसेस, तसेच शारदाताई मग आणि नैतिक अकोलकर. आणि आपल्यामधनं एक संजय ठाकरे सर रिटायर झाले, त्यांची सुद्धा कधी कधी आम्हाला आठवण येते. मात्र सर ते रिटायर जरी झाले असतील तरी त्यांचे जे कार्यक्रम आहेत, त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत. आणि मला मॅडम स्नेहलताई ठाकरे, अवंतीताई मोरे, प्रज्ञाताई इंगोले, आशिष गावंडे सर, अजय घरडे सर, सगळ्यांचे आवाज मला खूप आवडतात. धन्यवाद सर, आपल्याला आमचे आवाज आवडतात, आम्ही सादर केलेले कार्यक्रम आवडतात आणि आवर्जून आपण ते ऐकून आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्यापर्यंत पोहोचवतात त्याबद्दल. एकच विनंती होती मॅडम की आपल्या केंद्रावरनं युववाणी कार्यक्रम हा संध्याकाळी 5:30 ला जर सुरू केला तर आणखी बरं होईल. म्हणजे युवकांना आपल्यामधून जे मार्गदर्शन दिलं जाते माध्यमातून ते खूप प्रेरणादायी असते. एवढंच मला म्हणायचं आहे. नक्की सर, पण आपलं जे ट्रान्समिशनची वेळ आहे ही वेळ ठरवून दिलेली आहे. विनंती होती मॅडम, आमच्याकडे म्हणजे भजन मंडळ आहे लहानोजी महाराज म्हणून, त्यांच्या महिला कलाकार, तर त्यांना जर समजा भजनाचं जर हे रेकॉर्डिंग म्हणजे आम्हाला पाठवावं लागेल आपल्याकडे की काही प्रसारित करू शकाल का लोकसंगीताच्या कार्यक्रमात? हो नक्की सर,
त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या कार्यक्रम प्रमुखाशी संपर्क साधावा लागेल. वेगवेगळे कार्यक्रम इथे असतात, त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचा सहभाग करून घेता येईल. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार म्हटलं. नमस्कार. आकाशवाणी अमरावती केंद्र ना. हो, मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध वातखंडे बोलतोय. हा बोला सर. गाण्याचं होतं पण तसं मला एक विचारायचं होतं मॅडम की हा जो नंबर आज नवीन दिलाय तो मागे 2-3 मध्ये बघितला तर तो नंबरच लागेल ना, पूर्वीचा नंबर नाही. सर, जुना जो नंबर होता त्याच्यावरती थोडासा तांत्रिक अडचणी येत होत्या, त्याच्यामुळे आता तो बंद करण्यात आला आणि आता हा नंबर सुरू करण्यात आला. नाही, आता हा जो कॉल आहे हा लागतो. आता यापुढे या नंबरवर करायचं. हो, 0721-299-1038 हा नवीन नंबर आहे. या नंबरवरती आपण कॉल करू शकता. ओके ओके. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एक गाण्यासंबंधी सांगायचं होतं. हा, शमशाद बेगम यांची उद्या पुण्यतिथी आहे. हल्लीच आशाताई भोसले आपल्यातून निघून गेल्या, तर त्यांच्या स्मृतीपत्राचं मी गजरा मोहब्बत वाला असं काहीतरी आहे ते गाणं, तर तेही लावलं तर. अच्छा. आज सुद्धा सकाळी अमरावती लावलं होतं. मला वाटतं की सकाळी 6 आजच्या कर्मांची रूपरेषा समजते आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत कार्यक्रम आहेत त्यांचे परीक्षा समजते. आणि मला वाटतं हे एकमेव असं होत असावं, अमरावती केंद्रच सांगतंय सध्या तरी. अच्छा. बाकीचे केंद्र आणखी संध्याकाळचे कार्यक्रम असतात त्यामुळे त्याचा तो रूपरेषा जास्त. अगदी बरोबर. त्यामुळे त्या दिवसाचीच रूपरेषा होती. पण अमरावती केंद्रावर आजची तर होतेच आणि उद्याची पण होते. हो सर. स्वर एक कार्यक्रम मानानं होतो. विचार पुष्प हा कार्यक्रम असतो. हा, तो असतो, पण तो वाचक संवाद असं पटकन शब्द लक्षात राहिले ते. त्याच्यामध्ये आम्ही चिंतन हा कार्यक्रम देत असतो. हो बरोबर. ते पण मागे विचार चांगले होते काही काही लागलेले. स्वामी विवेकानंद नंतर पण होते एकदम मागे, आता त्याला बरेच महिने झाले. हो सर. म्हणजे त्या दिवसाच्या अनुषंगाने कुठला विषय असेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्या दिवसाचं चिंतन देत असतो आणि त्या व्यतिरिक्त इतरही विषयांचं चिंतन त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पत्राद्वारे सुद्धा आवड असते. हो 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 सर. आपकी फरमाईश हा कार्यक्रम असतो. सर, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. धन्यवाद, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय? हॅलो. हा, हॅलो. मी बगरा, जिल्हा अमरावती, पद्माताई शिंगारे बोलतो ताई. नक्कीच बोला शृंगारे ताई, कसे आहात आपण? मी तर चांगले आहे ताई, तुम्ही सांगा. मी पण खूप छान आहे ताई. आता सध्याचं जे वातावरण आहे हे खूप वातावरण तापत आहे, याविषयी आपण काय सांगाल? कशी काळजी आपण स्वतःची घ्यायला हवी? काळजी तर अशी घ्यायची आहे ताई का आपण आता घराबाहेर जायचं नाही. त्याच्यानंतर गेलं पण तरी असं एकदम पांढरे कपडे घालून जायचं, रुमाल डोक्याला बांधायचं, कूलर मधून जायचं नाही. बरोबर. हे काळजी घ्यायची आहे ताई. पुन्हा थंड पाणी, कोणत्या निंबू सरबत झालं हे पण प्यायचं ताई. एवढी काळजी घ्यायची आहे आता उन्हामध्ये. कारण सध्याचं जे वातावरण आहे आपल्या इथलं ते खूप तापत आहे आणि त्या वातावरणात स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं होत आहे, है ना? बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कूलर मधून डायरेक्ट बाहेर न निघता काही वेळ बाहेर थांबायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर निघायचं आहे. बरोबर. आणि शक्यतोवर जी कामं असतील ती सकाळच्या वेळेत किंवा सायंकाळच्या वेळेत करायला हवी. उन्हात न निघता जर ती कामं केली तर आपण स्वतःचा बचाव नक्कीच उन्हापासून करू शकतो. बरोबर आहे ताई. ताई, आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? आजच्या कार्यक्रमात नाही गाणं ऐकायचं आहे ताई. मला काला पाणी चित्रपट आहे ताई. आशाताईचं निधन झालेलं आहे. हो. आणि त्या निमित्तानं मला गाणं ऐकायचं आहे ताई. अच्छा जी मैं हार केली. माने जाऊ ना. आशाताईंचा आवाज आहे हा परत कधी येणे नाही, परंतु त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या आवाजाने सजवणाऱ्या आशाताईंना मानाचा मुजरा करून नक्कीच त्यांची जी गाणी आहेत ती अजरामर आहेत आणि ती गाणी आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडलीत ऐकण्यासाठी. खूप छान वाटलं ताई आपल्याशी बोलून. मी नाव सांगते ताई माझ्या घरचे. माझे मिस्टर आहेत हिम्मतराव शिंगारे, माझा मुलगा आहे सुनील शिंगारे, आरती शिंगारे, लक्ष्मी शिंगारे, सावित्री शिंगारे, सानिध्य शिंगारे, आमचा समस्त शिंगारे परिवार ताई. धन्यवाद ताई, आपण आम्हाला कॉल केलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अच्छा जी मैं हारी चलूं मांजा.
हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हा मॅडम, मी ना अमरावती जिल्ह्यामधून शिरोडेवरून बोलत आहे. हे कुठे येतं? हे चांदूर बाजार तालुक्यामध्ये येतो. अच्छा, आणि आपलं नाव? हवा दिसन नाईक आहे. अच्छा, काय करता आपण? काही नाही मॅडम, घरीच असते, ब्लेंड आहे मी. या वर्षी उन्हाळ्यात काय काय पदार्थ आपण तयार केलीत? यावर्षी शेवड्या, कुरड्या, पापड. पापड तुम्ही तयार केलीत, तर कशा कशाची पापड तयार केलीत? उडदान मुगाच्या डाळीचे आणि तांदूळाचे आणि साबुदाण्याचे, कुरड्या गव्हाच्या. हे सगळे पदार्थ तुम्ही स्वतः घरी बनवता? हो. मग हे पदार्थ बनवून तुम्ही विकण्याचा कधी प्रयत्न नाही केला का? नाही, त्याचा प्रयत्न नाही केला, कारण की माझ्या घरी मी आणि माझी आईच असते ना, बस घरी खाण्यासाठी. अच्छा, म्हणजे घरच्यासाठी तुम्ही सगळे पदार्थ तयार करता. पण ताई, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही जे हे पदार्थ तयार करत आहात, हे पदार्थ जर तुम्ही विकलेत तर नक्कीच तुमचा एक छोटासा उद्योग घरूनच सुरू होऊ शकतो, हो मॅडम. है ना? आणि आता सध्या प्रधानमंत्री जे आहेत आपले नरेंद्र मोदी, त्यांनी पण आपल्याला उद्योगाकडे वळण्याकडे सल्ला दिलेला आहे. हो. तर म्हणून मलाही असं वाटतं की प्रत्येक महिलांनी जर आपला घरून जरी उद्योग सुरू केला तर ती स्वतःच्या पायावर नक्कीच खंबीरपणे उभी राहू शकते. हो. आणि तुम्ही पापड वगैरे तर खूप सुंदर बनवतातच, त्याच्यामुळे नक्कीच ते विक्रीही होऊ शकतात. हो. तर याच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? मला ना फुलं का तारोता सबका कहना है एक नजारों में मेरी बहन आहे. खूप सुंदर गाणं आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे? माझं गीत ऐकण्यासाठी माझी ताई और माझे भाऊजी आणि माझे भाऊ आणि माझी वहिनी हे सर्व परिवार आहे. धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हॅलो मॅडम, नमस्कार. हा, नमस्कार, बोला सर. सुधीर बोके बोलतो, मार्गी रोड. नमस्कार. नमस्कार. मी पोलीस मध्ये होतो, रिटायर झालो. अच्छा, सकाळी मॉर्निंग वॉक करणे, फिरणे, व्यायाम करणे चालू आहे. छान आहे सर. हा. सकाळी उठून व्यायाम करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. हो मॅडम. व्यायामाविषयी आपण काय सांगाल? व्यायामानं काय होते मॅडम, आपलं शरीर चांगलं राहते, निरोगी राहते आणि जेवणाचं पचनास मदत होते, तंदुरुस्त राहतो आपण. हा, अगदी बरोबर. आणि सकाळी मोकळ्या हवेमध्ये गेल्यानं काय होते का, स्वच्छ श्वासोच्छ्वास मिळते, चांगली शुद्ध हवा मिळते आणि एकमेकांची भेटीगोटी होत राहते. बरोबर. वार्तालाप होते, भेटण्यातून आपलं एकमेकाचे मन मिळून जाते. मी म्हणजे 2009 पासून मॉर्निंग वॉक करतो मॅडम. कुठेवरी होतो त्यावेळेस फिरत होतो मी. अच्छा. हो. आणि तुम्ही ते खूप छान सांगितलं की मॉर्निंग वॉक केल्यामुळे आपलं आरोग्य तर खूप चांगलं राहतच, पण आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील खूप चांगलं राहतं. हो, मानसिक आरोग्य असते, जेवण पचन होते मॅडम आणि आपलं मन शांत राहते. आणि मॉर्निंग वॉक केल्यामुळे इतर नवीन लोकही आपल्यामध्ये सहभागी होतात, संपर्क आपला वाढतो. नवीन मित्र होते ना. आता रिटायर झाल्यानंतर आम्ही इकडे राहायला आलो. आपल्या विद्यापीठ परिसरामध्ये इकडले सर्व मित्र मंडळी नवीन जुळली, आपले सिनियर सिटीजन जुळले अच्छा. आणि त्यांच्याशी वार्तालाप होते, नवीन घरगुती गोष्टी आपल्या लग्नाबाबतच्या मुलींच्या. अच्छा, म्हणजे विचारांची देवाणघेवाण केल्या जाते. हो, बिलकुल विचारांची देवाणघेवाण. त्यातच माझ्या मुलीचं लग्न ह्या वार्तालाप म्हणजे देवाणघेवाण मध्ये जुळल्या गेलं. अच्छा. विषय म्हटलं म्हणजे आपला वसुंधरा दिवस होता. हो सर, नुकताच जागतिक वसुंधरा दिन साजरा झाला. वसुंधरा दिवस असा आहे मॅडम, वसुंधरा म्हणजे पृथ्वी म्हणजे धरती माता. आता धरती मातेच्या कवेत जीव, जंतू, सजीव, निर्जीव, झाड, वेल, पाणी, नदी सर्व समावते. बरोबर. तिचं रक्षण करणं आपलं काम आहे. हो हो हो. हे पृथ्वीचं जे संतुलन बिघडून राहिलं, आपण वृक्षतोड फाडून राहिली, पाण्याचा शॉर्टेज होऊन राहिला, जिकडे तिकडे खडीकरण होऊन राहिलं, डांबरीकरण चालू आहे आणि त्यामुळं काय होते, काय संतुलन बिघडलं आहे धरतीचं, पृथ्वीचं. त्यामुळं शेतीवर परिणाम येऊन राहिला. वेळोवेळी पाऊस, त्यामुळं कुठं नापिकी येते, आर्थिक तंत्र निर्माण होणार शेतकऱ्यांना. पण त्या आपल्या वसुंधरेचं साठी आपण झाडं बिडं वृक्ष लावले पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे. हिरवीगार आपली धरती कशी राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे बा थोडं बहुत. बरोबर आहे. आमच्या मुलीची डिलिव्हरी झाली त्यावेळेस डॉक्टरने मला 2 झाड दिले होते आंब्याचे. अच्छा. ते आम्ही त्याच्या जन्माच्या वेळेस ते म्हणे हा 1 वर्षाचा होईल तर तुम्ही यांना लावा म्हणे, मला दाखवता म्हणे मोबाईल द्वारे फोटो करून. आपल्याकडे काही एवढी मोठी जागा नव्हती, आंब्याला मोठी जागा पाहिजे. मी एका मित्राच्या वाडीत पाठवली. जो मॉर्निंग वॉकला जो माझा मित्र आहे त्याच्या वाडीमध्ये लावलेली जुनी झाडं आता कमीत कमी 10-10 फुटाची झाडं झाले. आमचा नातू आता 2 वर्षात झाला आहे, 2 वर्षात झाले झाडं ते.
अच्छा. जसं काहीतरी वृक्ष असतो आपल्या घराचा पण आसपास परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे हम्म. आणि एखादं कमीत कमी एक झाड तरी लावणं आवश्यक आहे बा. हो नक्कीच सर. हं? म्हणजे ते झाड जे आहे ते झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, सावली देतं आणि फळही देतं. हो हो आणि सोबतच आपले मुलं आहे किंवा आपले नातू आहेत ते जसे जसे वाढतात तसे तसे ते झाडही वाढत जातात, हो हो. है ना. आता काय झालं मॅडम, जिकडे तिकडे कॉन्क्रिटीकरण असल्याच्यानं झाडं फार कमी होऊन राहिले. बरोबर. उन्हाळ्यात आता जबरदस्त उष्णतामान वाढला आहे. लोक बाहेरून गाड्या बिड्या आणतात तर गाड्या ठेवायला झाड एखादं दिसत नाही. झाडा सावली गाडी ठेवायला पाहिजे भाऊ. वृक्ष तोड झाली आहे जिकडे तिकडे. हो त्यानं संतुलन बिघडून राहिलं वसुंधरेचं. हो सर, बरोबर बोललात. म्हणूनच मी असं म्हणेल की संकल्प नको, आपण कृती करूयात. वसुंधरा संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया, है ना. बरोबर. हो तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं? 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती झालेली आहे तर त्या प्रिन्सेस लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केलात त्याबद्दल. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? आम्ही अमरावतीमधून बोलत आहे. कबीर विनायक इंगडे आहे. मी उत्तम नगरमधून बोलत आहे. हा, मी आता 9वी शिकत आहे. कुठल्या शाळेत आहेस? ज्ञान माता. अच्छा, यावेळेसची परीक्षा संपल्या असतील, कसे गेले पेपर? चांगली गेली. आता रिझल्ट लागते शनिवारी. अच्छा, आता पुढे 10वीचं वर्ष तुझं सुरू होणार आहे, हो तर अभ्यास पुढे तुला काय करायचंय? काही ठरवले आहेस? हो मला इंजिनियर बनायचं आहे. अच्छा, मग त्याच्यासाठी भरपूर अभ्यास आपल्याला करावा लागेल, हो ना. हो हो. मग आता 10वीचा अभ्यास सुरू झालाय तुझा की नाही? हा झालाय. आता एक्स्ट्रा क्लास चालू आहे 10वी. तुझा जो उन्हाळा आहे हा उन्हाळा अभ्यासात जाणार आहे. तर हो चला, खूप छान वाटलं की उन्हाळा तू अभ्यासात घालवणार आहेस. नाहीतर काही विद्यार्थी खेळण्यामध्ये थोडाफार वेळ गमावतात, है ना. हो. आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय? भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी. अच्छा, ते गीत ऐकण्यासाठी तुझ्यासोबत कोण कोण आहे? माझे बाबा आहे, बहीण आहे आणि माझा मोठा भाऊ. धन्यवाद, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. उजाड राणी किमया केलीस मोठी. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हॅलो, मी अमरावतीवरून बोलते आहे. रश्मी आदित्य भोयरकर. अच्छा. मला आता नुकतीच एक मुलगी झाली आहे हा. आणि आमच्या घरी आतापर्यंत एकही मुलगी नव्हती आणि आता मुलगी झाल्यामुळे माझ्या आई वडिलांना खूप आनंद झालाय. अच्छा. तर आम्हाला आणि माझ्या आई वडिलांना एक गाणं ऐकायची इच्छा आहे, हो, ज्याचं नाव आहे छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई देखो परी. खूप सुंदर ताई गाणं आपण निवडलं. मला आता हे सांगा की हो. तुमच्या घरी सगळ्यांना मुलगी झाली म्हणून खूप आनंद झालाय. हो हो म्हणजे नक्कीच तुम्हालाही आनंद झालाय. हो मला पण भरपूर आनंद झालाय. काय वाटतं तुम्हाला, मुलगी आयुष्यामध्ये असणं किती महत्वाची आहे? हो, मुलगी झाली याचा आनंद भरपूर आहे, कारण मला एक पहिल्यांदा हे एक मातृत्व अनुभवायला मिळालेलं आहे. हम्म. आणि आज आता मी आई बनण्याच्या ज्या प्रवासात आहे तो मला खूप छान वाटत आहे आणि मी खूप आनंदी आहे. आणि खरंच हा एक अनुभव प्रत्येक आईला मिळाला एक आनंदाची बातमी आहे. खरंच आहे. ते म्हणतात ना, ऋतू सारखी बहरते ती, सुमणासारखी फुलते ती, वंशाचा घट्ट धागा ती, नात्याची वीण ती, निसर्गाची सुंदर निर्मिती म्हणजेच मुलगी, है ना. बरोबर बरोबर. खूप छान वाटलं ताई की मुलगी झाल्यामुळे तुमच्या आई वडिलांना तुम्हाला आनंद झाला आणि स्वरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्यावर आधारित एक गाणं तुमच्या आई वडिलांना आणि तुम्हाला ऐकायचंय. त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि तुम्हाला मुलगी झाली त्याबद्दल देखील अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हा, मी उत्तम सरायतून ज्ञानेश्वर बनसोड बोलून आलो. तुमचा कार्यक्रम एकदम चांगला असते ताई. धन्यवाद सर, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात. काय करता आपण? मी शेती करतो. शेतामध्ये भरपूर टरबूज निघाले पण भाव नाही आहे. हम्म. या ना ताई, एखाद्या वेळेस टरबूज खायला खूप गोड आहेत. नक्की नक्की सर, आम्ही येऊ आपल्या शेतामध्ये. आता सध्या शेतामध्ये आपला टरबूज आहे. त्या व्यतिरिक्त कुठले पिकं आपण घेता? बाकी सोयाबीन, तूर वगैरे चांगले पिकं घेतो आम्ही. हम्म. एका शेतामध्ये एज्युकेशनची सुद्धा सोय आहे. अच्छा तर तुमचा नवीन कार्यक्रम चालू झाला, सकाळी भावगीतं लागतात ते पण ऐकतो. अच्छा. हो, मला खूप छंद आहे ताई रेडिओ ऐकण्याचा. म्हणजे रेडिओचे सगळे कार्यक्रम आपण ऐकता तर? हो, सर्व कार्यक्रम ऐकतो. तसेच आमचे श्रोते आहे गावातले. की आजच्या कार्यक्रमात आपल्याला कोणतं गीत ऐकायचंय?
मला गीत ऐकायचं आहे. शोले मधलं गीत, चांगलं गीत द्या ना कोणतं. अच्छा, शोले चित्रपटातलं कुठलंही गीत चालेल. हो, कुठलंही चालू. अच्छा, हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझ्यासोबत आहे माधुरी सवाई, आराध्या बेलसदे, अंदिरा बेलसदे, रुपाली बेलसदे, प्रांजली बेलसदे, अभय बेलसदे आणि आपलं श्रीजित बेलसदे. आपण आम्हाला कॉल केलात आणि आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालेत त्याबद्दल धन्यवाद. हो. या शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे. परंतु या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0721 299 1038. आमचा दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा तपासून पहा 0721 299 1038. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ज्यांची फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत, कारण या फोन इन स्वरसंवाद कार्यक्रमात नवीन श्रोत्यांनाही त्यांच्या आवडीची गाणी आवडत्या व्यक्तींना ऐकून आमच्याशी मनसोक्त अशा गप्पा करू द्यात. श्रोते हो, जाता जाता आपल्याला सांगू इच्छिते की आजच्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन, निर्मिती, सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.